कोकण जणू निसर्गाने स्वतःच्या हाताने रंगवलेलं एक सुंदर स्वप्न. डोंगर, समुद्र, नद्या, जंगल आणि अमृतासारखी हवा. पण या स्वप्नात राहणाऱ्या माणसांचं आयुष्य मात्र एक दुःस्वप्न आहे. कारण कोकणच्या नशिबी आलंय केवळ उपेक्षा, अन्याय आणि फसवणूक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाने महाराष्ट्राला गर्व दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या लढ्याने सामाजिक समतेचा दीप लावला. पण कोकण मात्र अंधारात राहिला. एक मतदारसंघ म्हणून पाहिलं गेलं, पण कधीच एक माणूस म्हणून समजलं गेलं नाही. एकेकाळी कोकणात सी.डी. देशमुख, बॅरिस्टर अंतुले, मधु दंडवते यांसारखे दिग्गज नेते होते. त्यांनी दिल्लीत आणि महाराष्ट्रात कोकणाचं नाव उंचावलं. पण त्याच्यानंतर आलेल्या नेत्यांनी फक्त कोकण कमाईचं ठिकाण आहे अशा दृष्टीने पाहिलं. कोकणातील गोरगरीब जनतेसाठी न्याय, सुविधा, उद्योग, शिक्षण, आरोग्य काहीच उभं राहिलं नाही. उभा राहिला तो राजकीय नेत्यांचे बालेकिल्ला, बंगले, फार्म हाऊस आणि भ्रष्टाचार. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग उद्योग आले, पण तिथे काम करणारे ठरले कंत्राटदारांचे गुलाम. रोजगार मिळाला, पण केवळ हमालगिरीला. कोकणातील मुलांना मोठ्या पदावर नेण्याचा विचार कोणी केलाच नाही. शेतीसाठी आलेले कृषी अधिकारी फक्त योजनांचा पैसा खाल्ला, पण शेतकऱ्यांचं उत्पन्न तसंच राहिलं तुटपुंज. सरकारी अधिकारी घाटावरून आलेले कोकणात करोडपती झाले, पण कोकणातील गडी आजही दर सोमवारी सकाळी लोकलच्या दारात लटकतोय. त्याला ना ट्रेन वेळेवर मिळते, ना कोणी विचारतोय. मुंबई गोवा महामार्गाचे वर्षानुवर्षे काम चालू आहे. राजकीय घोषणांनी त्यावर फुगा फुगवले, पण रस्ता तसाच खड्ड्यात राहिला. कोकणातील आंबा, फणस, मासे यांना भाव नाहीये, कारण मार्केटिंग यंत्रणा नाहीये, सरकारी संस्था नाहीयेत आणि शासनाचा हातही नाही. मोठ्या बोटी आल्या, ट्रॉलर आले, मासेमारी संपली, गरीब मच्छीमार बरबाद झाला. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे कोकणातील नेत्यांची मूग गिळलेली तोंड. त्यांना स्वतःची खुर्ची, स्वतःचा बंगला आणि निवडणुकीतला खर्च परत मिळणं एवढंच हवंय. त्यांनी कधीही कोकणासाठी लढा दिला नाही, फक्त प्रॉपर्टी डील केली. कोकणाला वेगळी भूमिका का नको? विदर्भासारखं कोकणही आवाज उठवतंय, आम्हाला हक्काचा न्याय द्या. कोकण फक्त पर्यटन स्थळ नाही, कोकणाचा माणूस आहे, त्याचे स्वप्न आहेत, त्याच्या डोळ्यातून पडणारे अश्रू आहेत. त्यालाही जगायचंय. माणूस म्हणून भीक नको, न्याय हवाय. तुमचं कोकणावर प्रेम असेल तर या आवाजाला नक्की साथ द्या. फक्त पर्यटनाला नाही तर कोकणच्या न्यायासाठीही सबस्क्राईब करा.